वचत बसणार आहे, नियंत्रण येणार पण आहे. या तरतुदीमध्ये असं पण आहे ना एकूण की 60 दिवस हे सलग नसून त्यावरती स्थानिक जे प्रशासन असेल ते हवामान कसं आहे आणि शेतीसाठी कोणत्या गरजा आवश्यक आहेत त्या सगळ्या पाहून त्या दिवसांचं वाटप केलं जाईल. हे तर मला असं वाटतं काळानुरूप आणि परिस्थितीनुरूप झटकन होऊ शकणारा बदल आहे. हां. आपल्याकडे काय होतं भारतात, घोषणांचा सुकाळ असतो आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असतो. मग काय होतं की कधीतरी पाऊस नाहीच आहे, तर त्यावेळेला आता शेतीत कामं होऊ शकणार नाहीत. पण नियमांवर बोट ठेवलं जातं की ऑगस्टच्या महिन्यात हे काम होणार नाही, जुलैच्या महिन्यात होणार नाही, ऑक्टोबरच्या महिन्यात होईल. आणि ऑक्टोबरच्या महिन्यातच जर पाऊस येणार असला तर ते जे कालचक्र बदलत आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळे, अल निनो एल निनोमुळे, त्या बदलाशी सुसंगत बदल करत तिथे स्थानिक प्रशासनाला अधिकार देणं, त्यातून यात ग्रामसभेला देखील मोठे अधिकार दिले गेलेले आहेत. आता ग्रामसभा त्या दिवसांचा जर निर्णय घेऊ शकत असेल तर त्यात खूप क्रांतिकारी बदल झाला आहे असं म्हणावं लागेल. जर आपण गावांकडे गेलो ना तर तिथे निवडून आले जे गट ग्रामपंचायत सदस्य असतात, महिला असतात, ते 100-100, 150-150च्या संख्येने या ग्रामसभांमध्ये सहभागी होतात, गावचे निर्णय घेतात. त्यामुळे त्या लोकांना असा अधिकार देणं आणि प्रदत्त करणं म्हणता येईल ते खूप महत्त्वाचं होतं. तो पण बदल या कायद्याअंतर्गत केला गेला आहे. एकूण या तरतुदीमध्ये असं पण म्हटलं जातंय की शेतकऱ्यांना